परंतु हा सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये येतोय. डॉट बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न आणि पुढून चांगला वळवला, चांगला फिरवला त्या ठिकाणी सनी कसबेनं. व्हेरिएशन फार सुंदर तो सातत्याने करत असतो, आपण अनेकदा त्याला पाहिलेलं आहे. आणि ते डॉट बॉलनं स्टार्ट त्याने केले आपल्या षटकाला. मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग सेट करण्यात आल्या लेफ्टी बॅटर जेनिस समोर. यावेळेला उडवल्या बॉल स्लॉक करत असताना पाठवल्या स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिला मोठा फटका जेनिश ठाकूरच्या बॅटमधून, सिक्सर. चांगला फटका पाहायला मिळाला. अंदाज घेतला बॉलचा आणि या बॉलला जर पाहिलं तर चांगल्या फटक्यामध्ये परावर्तित केलंय. पहिला चेंडू निर्धावाला तो सनी यांचा. दोन्ही टीमीकडनं कमबॅक करायला पाहतील. एक टीम तर आजची कन्फर्म झाली आहे, श्रीजय इलेव्हन लालबाग मुंबई. ही टीम मात्र दाखल झाली आहे सुपर 6 मध्ये. परंतु आता 3 टीम आहेत आणि तिन्ही बलाढ्य टीम आहेत. त्यापैकी कोण जिंकणार? दुसऱ्याच बॉलवर या ठिकाणी सिक्सर बघायला मिळाला लेफ्टी बॅटर जैनिशच्या बॅटमधून. पहिला डॉट आल्यानंतर यावेळेला थोडा फ्लाईट देण्याचा प्रयत्न. इथे देखील आपण पाहतो की लेंथमध्ये बदल करण्यात आला. बॉलच्या पिच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल. खूप चांगला टर्न, शार्प टर्न या ठिकाणी प्राप्त करत असताना सनी कसबे मैदानाच्या आतमध्ये सिक्सर आला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा पलटवार तो करत असताना डॉट बॉल. पॉवर प्ले मध्ये चांगली स्टार्ट येणं करत दोन्ही टीमसाठी फार इम्पॉर्टंट असतं. बॅटिंग करणाऱ्या आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमला. स्विच हिट लगावलंय, मिस टायमिंग आहे. हवे त्या बॉल बॅकवर्ड पॉइंटला बॉल डायव्हर्ट होतोय, थोडासा मागे आलाय. एक धाव इथे मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. एका चांगल्या कॉन्सेप्टसह तुम्ही पाहतात 70-70 स्पोर्ट्सने ही स्पर्धा तुमच्या भेटीस आणली. आणि डे टू डे दुसऱ्या रात्रीमध्ये आपण सध्या आज आहोत. काल एक ग्रुपच्या 5 मॅचेस तुम्हाला बघायला मिळाला. काल देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांचाही आणि खूप चांगला खेळ खरं तर सर्व क्रिकेटर्सच्या वतीने आपल्याला कालच्या दिवशी रात्री बघायला मिळाला. आणि आजही दिवसभर फार चांगला खेळ पाहायला मिळाला. कारण देशाच्या कानाकोपऱ्यामधून आज अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहतात. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, तिसऱ्यांदा हा प्रयत्न राहिलाय. कुठेतरी सनी कसबे बॉल बाहेरच्या दिशेने काढतोय, जो लेफ्टी बॅटर समोर आपण लेग कटर म्हणूया. आणि कुठेतरी त्या स्विंगचा वापर फलंदाजाला करायचा आहे. आणि त्या टर्नचा वापर करण्याच्या नादात आतापर्यंत त्यानं 3 वेळा रिव्हर्स फटके एक्झिक्यूट केले, परंतु त्यामधून 2 वेळा तो डॉट आलेला आहे. 8 डावा धावफलकावरती स्थिर एक षटकार आला, परंतु पुन्हा एकदा चांगलं बॅक पाहायला मिळालं. कारण 3 निर्धाव चेंडू आतापर्यंत आलेत. जीतनं एकही चेंडू फेस केला नाहीये या ओव्हरमध्ये. 5च्या 5 चेंडू आतापर्यंत जेनिश फेस करताना दिसलाय. ओव्हर द विकेटनं सनी समोर. यावेळेला मिड विकेटला बॉल हवेत आहे. फिल्डर जज करतोय, चुकी होणार नाहीये आणि पहिला धक्का लागतोय सुरतला. फलंदाज जेनिश ठाकूर गोज बॅक टू दी डगआउट. एक 6 आला जरूर, परंतु त्यानंतर अतिशय चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इकडे सनी यांनी केला. आणि का मी पुण्यावरून भिवंडीला आलोय दाखवून देत आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि ओव्हर जर पाहिलं, पहली ओवर संपते, धावसंख्या जर पाहिजे तर 8 महत्वपूर्ण विकेट आली है. 1 ओवर के बाद 8 रन बने, 1 विकेट के नुकसान पर. चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय सध्या यशवंत भाऊ पाचंगे, भरत दादा टिंगरे या टीमला. कारण फर्स्ट ओव्हर मध्ये फक्त 8 रन कन्सीड करत असताना एक इम्पॉर्टंट विकेट जो थोडासा घातकी वाटत होता. कारण एक षटकार व्हेरी सेकंड बॉल वर षटकार तुम्ही पाहिला होता बॅटर जैनिशच्या बॅटमधून. आणि असं वाटलं होतं की एक तो फार मोठा डाव इथून खेळणार का, महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वाची भूमिका तो बजावणार का, परंतु या ठिकाणी थांबवलं सनी कसबेनं. पुण्याचा जादूगर पहिल्या ओव्हरमध्ये त्याची जादू दाखवत असताना सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी सूरज आमले येतोय. सेकंड ओव्हर फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल ऑन द राईट, लॉफ्ट करण्यात आला लॉंग ऑनला. बॉल सीमा पार येतोय, खणखणीत षटकार. ओमकार साळुंके गोलंदाजी करण्यासाठी आले आणि ओमकारच्या विरुद्ध पहिल्या चेंडूचा सामना करत असताना बॅटर झील पटेलच्या बॅटमधून मेगा सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. सरळ व्हीआयपी डायजवर हा चेंडू आपण पाहतोय. पाहुण्यांना आणि आमच्या तमाम ऑडियन्सना
सलामी देणारा सिक्सर होता. स्कोर कार्ड वरती 14 धावा स्वागत करण्यात आलं. अगेन्स्ट अ टर्न, अगेन्स्ट द स्विंग ऑफ फटका तुम्हाला पाहायला मिळाला झीलचा. ओमकार सालुंके लेफ्ट आर्मर आहे, लेफ्ट आर्म सीमर. वेगामध्ये देखील थोडंसं कमतरता जाणवली ज्या प्रकारे पहिला बॉल होता. यावेळेला पुन्हा एकदा कट केलेला आहे कॅप मधून. हा चेंडू देखील निघून चालला बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटला. आणखी एक चौकार. ग्रेट बॅटिंग. चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. जिल पटेल चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतात. तिकडे बॅक टू बॅक स्ट्रोक खेळताना पाहायला मिळालेत. ओमकारला कमबॅक करावं लागेल. ओमकार साळुंके बारामतीच्या काटेवाडीला बिलॉंग करतात आणि एक चांगले गोलंदाज आहेत. मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. आज त्यांना कमबॅक करावं लागेल. इथेही भरपूर जागा दिली होती, विट मिळाला होता, त्याचा फायदा उचलला झीलनं. यावेळेला चांगला राईज होणारा बॉल. थोडस आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. पडल्यानंतर टेक ऑफ करणारा चेंडू होता. एकाएक उसळी घेणारा बॉल आणि हा चेंडू येते डॉट. हे पाहू शकता चांगला बाउन्स मिळाला आणि अखेर षटकार चौकारानंतर पलटवार त्या ठिकाणी करताना गोलंदाज ओमकार साळुंके. स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहताय 18 धावा. बाउंड्रीच्या स्वरूपामध्ये रन्स येत आहेत. सोडून दिला बॉल. आणखी एक चांगला बॉल. अप्रतिम गोलंदाजी. आता इथून इंटेंट आहे गोलंदाजांचा की वाईड ऑफ ऑप्शन टाकायचे आहेत आणि सध्या तरी लागोपाठ 2 चेंडू डॉट आलेत आणि फिल्डर देखील आता त्याच पद्धतीने सेट करण्यात आलाय की बाहेरच्या दिशेने बॉल उजव्या त्याच्या बॅटरसाठी आउटस्विंगर टाकतोय आणि थोडासा नॅचरली स्विंग देखील मिळतोय ओमकार सालुंकेला आणि त्याच्यामुळे कदाचित आता डीप मध्ये एक स्क्वेअर एक्स्ट्रा कव्हर सेट करण्यात आलाय. हो यावेळेला दिशाहीन बॉल होता. पायात टाकला. फ्लिक करत असताना पाठवल्या बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. दमदार षटकार झील पटेलच्या बॅटमधून. काय जबरदस्त बॅट स्विंग पाक असं काय जबरदस्त होता. हा चेंडू जर पाहिलं तर पिचिंग थोडीशी लेग स्टंपच्या बाहेर होती, त्याचाच फायदा घेतला आणि अगदी खूप लांब पाठवलाय हा बॉल. 6 सिक्सर आले आणि या ठिकाणी सध्या आपण झील पटेलच्या डावाचा विचार केला तर बघा बाउंड्रीज मध्ये रन्स येतात अथवा डॉट येतात. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. षटकार चौकारच येतात. सिंगल डबल एकही आली नाही. डॉट बॉल येतात त्याच्या डावामध्ये. स्कोर कार्ड तुम्ही पाहिलं तर 24 रन्स. सालुंकेचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. स्वेअर मारा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. पॉवर प्ले सध्या तरी चांगल्या प्रकारे घटत असताना टीम शालोम फायटर्स सुरतसाठी. कारण शालोम फायटर्सला इथून फाईट करायची आहे, या स्पर्धेमध्ये झुंज द्यायची आहे, तरी मॅच इम्पॉर्टंट आहे. जिंकणं त्यांना गरजेचे आहे आणि इथून चांगला स्टार्ट त्यांना मिळाला. पुन्हा एकदा यावेळेला भरपूर मोठी एज होती आणि गलीमधून बॉल सरळ निघून गेला. सेकंड स्ट्रिपला एकही फिल्डर नव्हता आणि तिथूनच बॉल सरळ निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. अब के थोड़ी सी ज़्यादा बाहर गेंद गई थी और यहाँ बल्ले का किनारा लिया, जहाँ कोई खिलाड़ी मौजूद नहीं था इसी जगह गेंद गई और 4 रन से स्कोर आगे. देखते देखते यहाँ 2 ओवर का खेल खत्म हो चुका है और 2 ओवर के बाद हालांकि पहले ओवर में सिर्फ 8 रन बने थे और ये ओवर थोड़ा सा महंगा साबित हुआ. 21 रन आए और इसी के कारण 2 ओवर के बाद रन बने हैं 29. आणि हे षटक पूर्णच्या पूर्ण आपण पाहतोय की झील पटेलनंच फेस केलं. तोच सामोरा गेला 6च्या 6 चेंडूंना आणि त्याच्यामध्ये 2 सिक्सर आणि 2 चौकार देखील त्याने लगावले आणि पॉवर प्लेला मॅक्झिमाइज करण्याचा जो इंटेन्शन होता, जो उद्दिष्ट फलंदाजांचा होता, त्याच्यामध्ये आता तरी ते सक्सेस ठरलेले आहेत. कारण 2 ओव्हर्समध्ये 29 धावा आता स्कोर कार्ड वरती लागल्यात. 29 रन्स. सनी कसबे कंटिन्यू. सनी कसबेला या ठिकाणी ठेवण्यात आल्या 3ऱ्या षटकामध्ये. फर्स्ट ओव्हर मध्ये 8 रन्स खर्च केल्या होत्या. 1 विकेट त्याला मिळाली होती आणि त्याला आता इथून कंटिन्यू ठेवण्यात आलेला. आणखी त्याच्याकडनं कॅप्टनला अपेक्षा असेल की आणखी एखाद दुसरी विकेट त्यानं जर इथून मिळवली तर या मॅच मध्ये पुन्हा बॅक होणार. जय पटेल ऑन स्ट्राईक. चला स्पीड अप करायचं आहे. वेळ कमी खर्च करा कारण यानंतर आणखी एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. परंतु उद्याच्या ज्या मॅचेस आहेत, जी वेळ तुम्हाला दिली त्या वेळेनुसार तुम्हाला इथे हजर राहावं लागेल. ऑल टीम्स. रिव्हर्स खेळलाय. पॉइंटला फिल्डर आहे. स्ट्रेट टू दी पॉइंट. फलंदाज बाद. चांगला झेल पकडलाय. ग्रेट कॅच. कॅप्टन रणजित फराटे त्या ठिकाणी होता आणि काय झेल पकडले पहा.
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला एक मात्र खेळाडू होतो सर्कलमध्ये आणि बरोबर त्याच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. रणजित फराटे चुकी करत नाहीये. धक्का लागतोय या ठिकाणी टीम शालोम फायटर्स सुरतला. हा दुसरा धक्का. सनी कसबेला मिळाली ही दुसरी सफलता. फर्स्ट ओव्हरमध्ये देखील त्याने एक विकेट मिळवली होती आणि शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली होती आणि आता लागोपाठ आपण पाहिलं तर 2 विकेट सनी कसबेला मिळाल्यात. काफी अच्छी गेंदबाजी हो रही है सनी द्वारा. जिस तरह से गेंद को घुमाव दे रहे हैं सराहनीय है और इसी के कारण और एक विकेट हासिल कर दिया है सनी ने. और जिस तरह से बैटिंग हो रही थी वापस भेज दिया है. अभी भी मैदान के ऊपर जील पटेल है मगर जय को वापस लौटना पड़ेगा. 2 विकेट के नुकसान पर टीम की रन संख्या है 29 पर रुका हुआ है स्कोर. मगर देखना होगा सनी इस ओवर में कितने डैमेज करेंगे सूरत टीम को, ये देखने होगा. लागोपाठ 2 चेंडूंमध्ये आता 2 विकेट घेतलेत म्हणजे आता सनी ऑन हॅट्रिक. कारण फर्स्ट ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर त्याला विकेट मिळाली होती आणि आता सेकंड ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर त्यानं सफलता मिळवून दिली आहे. नवीन बॅटर मोंटू पटेल मैदानामध्ये एंटर झालाय. झील पटेलने एका बाजूने चांगलं आक्रमण सुरू केलंय परंतु एका बाजूने विकेटही जात आहेत. म्हणजेच काय तर दोन्ही संघांचा कंट्रोल सध्या तरी 50-50 मध्ये आपण हे पहिले डाव पाहतोय. कारण इनिशियल ओव्हर्सना जी सुरुवात हवी होती ती सुरुवात तर मिळाली. 29 धावा जोडल्या परंतु इथून विकेट वाचवणं देखील तितकंच महत्वाचं. हॅट्रिक बॉल सनी कसबे ओव्हर द विकेट. मोंटू पटेल समोर. यावेळेला लेट कॅट फक्त दिशा दाखवली आहे. बॉलला येऊ दिला आणि फक्त दिशा देण्याचं काम फलंदाज करत असताना मोंटू पटेल ऑफ द मार्क विथ द सिंगल. या सिंगलच्या साहाय्याने आपण पाहतोय की मोंटू ऑफ द मार्क झाला आणि स्कोर कार्ड वरती 30 धावा 30 रन्स. कारण रन रेटचा विचार केला तर 12 ते 13 धावा पर ओव्हर या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न सध्या फलंदाजांचा सुरू आहे आणि चांगल्या धावगतीने धावा जोडतायत. ते अत्यंत महत्वाचं. कारण इथून पॉवर प्ले मध्ये सुरुवात मिळाली आहे. पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलं. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला टीम पुणेवर. यावेळेला ओव्हर पिच बॉल थोडेसे थांबले, वाट पाहिली आणि बॉलची वाट लावली आणि सरळ बॉल निघून जातोय. फ्लॅट सिक्सर. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अच्छी बैटिंग इस बार. थोड़ा सा आगे किया था इस गेंद को और पावर जनरेट कर कर एक बेहतरीन स्ट्रोक खेला. और झील पटेल हालांकि अभी भी बाकी बल्लेबाज उतना कुछ खास नहीं कर सके मगर झील पटेल ने जो बैटिंग की है लाजवाब. छा चुके हैं झील पटेल इस वक्त इस मैच पर. अफलातून फटकेबाजी. षटकार आतापर्यंत 3-2 चौकार झील पटेलच्या बॅटमधून आलेत. ओ सनी समोर स्लिपिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू येते डॉट. बॅटरला रीड करतोय बघा. यावेळेला बॅटर थोडंसं शफल झाला. ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. लगेचच फॉलो करण्यात आलं. इथे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ दिसला नाही गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये. बऱ्याचदा काय होतं की ज्या वेळेला बॅटर शफल होतो तेव्हा बरेचसे गोलंदाज स्टंपवर जाण्याचा प्रयत्न करतात. यावेळेला पुन्हा फ्लाइट दिली आहे परंतु स्वेअर आहे. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मिळेल आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 37. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू आहे आणि चांगली खेळी सध्या झील पटेल साकारतोय. 26 धावा 37 मधून 26 धावा झील पटेल इंडिव्हिज्युअली आतापर्यंत बनवताना दिसल्या. 8 चेंडूंचा सामना त्याने केलाय. बाउंड्रीज मध्ये डील करत असताना पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप गॅप शोधलाय आणि वेगाने बॉल सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार. इस बार थोड़ा सा आगे किया था. लोअर फुल टॉस लिया इस गेंद को और रिवर्स के जरिए 4 रन यहाँ जरूर मिलेंगे. और झील पटेल बेहतरीन बैटिंग का नजारा यहाँ पेश करते हुए जबकि तीसरा ओवर प्रगति पर है और अच्छा खासा स्कोर यहाँ हो चुका है 41. आतापर्यंत आपण झील पटेलचा डाव पाहिला तर एकही सिंगल किंवा डबल नाहीये. फक्त बाउंड्रीज मध्ये डील करतोय. 3 सिक्सर आणि 3 चौकार आले. त्यावेळेला पूर्ण खोलून ठेवला बॅटरला. थोडस वेगामध्ये बदल केला आणि थोडा फ्रंट फुट लावून या ठिकाणी डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू अखेर डॉट आला आणि अखेर 2 षटकांचा स्पेल
सनी कसबेनं या ठिकाणी समाप्त केल्या. 2 ओव्हर्समध्ये त्यानं धावा खर्च केल्या 20 आणि 2 विकेट त्याला मिळाल्या. 10च्या सरासरीने त्याच्या विरुद्ध धावा जोडल्या गेल्या आणि अखेर 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 41 रन्स जवळपास 14ची सरासरी या ठिकाणी राखण्यामध्ये यशस्वी ठरलेत बॅटर. 3 ओव्हर्सपर्यंत 6 ओव्हरच्या मॅचमध्ये ज्यावेळेला पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 41 बनल्यात, आता डेफिनेटली इथून फलंदाजांचा एम असेल, इंटेन्शन असेल की आणखी येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये 40+. कसं आहे की पहिल्या अर्ध्या ओव्हरमध्ये जेवढ्या होतात ना त्याहून जास्त धावा शेवटच्या ओव्हरमध्ये करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा असतो आणि इथून गोलंदाजांना बॅक करावं लागणार आहे. मला वाटतं की आता पहिला बदल पाहायला मिळेल गोलंदाजीमध्ये. होय, आणि सूरज गोलंदाजी करण्यासाठी येतोय कारण ओमकार सालुंके भरपूर एक्सपेन्सिव्ह राहिला होता. भरपूर सारे रन्स त्यानं कन्सीड केले होते आणि त्याच्यामुळे आता स्वाभाविकच होतं की आता एक आणखी गोलंदाजीतून वापरला जाणार. यशवंत भाऊ पाचंगे टीमकडनं आणि सूरज आमलेचा वापर आता या ठिकाणी केला जातोय. बॅक करावं लागणार आहे. महत्वाचं म्हणजे झील पटेलची विकेट त्यांना लवकर घ्यावी लागेल अथवा ज्या फ्लोनं तो बॅटिंग करतोय फार मोठं टार्गेट देण्याची तयारी सध्या सूरजची तुम्हाला पाहायला मिळाली आहे. शालोम फायटर्सचे फायटिंग सध्या टोटलकडे वाटचाल राहिली आहे आणि ती फाईट केली आहे झील पटेलनं. विशेषतः पूर्णपणे कमान स्वतःच्या खांद्यांवर त्याने घेतली आहे. जबाबदारीने तो खेळ करतोय. मोंटू आहे, मोंटू पटेल समोर. यावेळेला कमी गतीने हा बॉल होता. वेगामध्ये खरं तर तेवढा वेग नव्हता, थोडासा हलवार गतीने बॉल होता, परंतु फार लवकर बॅट फिरली त्या ठिकाणी पहा आणि थोडा एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. डॉट चेंडू येतोय, निर्धाव चेंडू मोंटू समोर या ठिकाणी पाहायला मिळाला. एक मात्र बॅटर झीलच या ठिकाणी प्रॉपरली मिडल करताना दिसले अथवा त्याला एकाही फलंदाजानं साथ दिली नाही. जयनीशच्या बॅटमधून एक सिक्सर जरूर आला होता. वाईड यॉर्कर. यावेळेला पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. वाईड ऑफ ऑप्शन यॉर्कर लेन त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी सूरज आमले यावेळेला करतोय. परफेक्टली ब्लॉक होल्ड मध्ये हा चेंडू होता. काय गोलंदाजी केली आहे बघा. दबाव होता, परंतु आता ह्या षटकापासून दबाव शिफ्ट करायचा आहे तो बॅटिंग करत असणाऱ्या शालोम फायटर्स टीम वरती आणि जरूर तो प्रयत्न आता सूरज आमलेचा तुम्हाला पाहायला मिळाला. पुन्हा अपील झाली आहे. लाऊड अपील. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी करतोय. अप्रतिम. जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन सूरज आमले द्वारा. पिछले मैच में भी सूरज ने सिर्फ 4 रन खर्च किए थे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. वेगवान सातत्याने पुढे टाकतोय. खरं तर यॉर्कर टाकणं भरपूर कठीण असतं आणि या कंडिशन्स मध्ये स्लाइटली ओव्हर पिच झाला तर त्याच्यावर मोठा फटका येऊ शकतो किंवा फुलटॉसही जाऊ शकतो, परंतु इथे रिस्क घेतोय सूरज आमले आणि ॲक्युरेसी त्याची पाहायला मिळाली आहे. त्या यॉर्कर्स मध्ये पुन्हा पूल करायचा होता. वेगवान चेंडू आणि अखेर धाव या ठिकाणी मिळाली आहे. काय गोलंदाजी केली. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव, परंतु आता येस ओव्हरस्टेपिंग केलेला आहे का ते आता चेक करायचंय. टीव्ही अंपायरची मदत आता या ठिकाणी घेण्यात आली आहे. कधी कधी समस्या होत असतात अधिक वेगाने टाकण्याच्या प्रयत्नात. ओव्हरस्टेप केला आहे की नाही ते चेक केलं जाते. अंपायर्सनं ती मागणी केली आहे. टीव्ही अंपायरची मदत त्यांनी घेतली आहे. नो चेंडू आहे. टीव्ही अंपायर्सनं आता तो निर्णय या ठिकाणी दिलाय आणि ओव्हरस्टेपिंग हे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. अधिक वेगाने टाकण्याच्या प्रयत्नात कधी कधी या समस्या जरूर येत असतात फास्टर गोलंदाजाच्या आयुष्यामध्ये आणि अखेर ओव्हरस्टेपिंग नो त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळाला. या पुढचा बॉल आता फ्रीट असेल आणि समोर बॅटर झील पटेल. 3 सिक्सर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला बघायला मिळालेत. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर ऑफ साइडला एक मात्र फिल्डर जो डीप मध्ये आहे. लॉंग ऑफ तोही थोडासा वाईडिश उभा करण्यात आला. फ्रीटचा बॉल झील समोर ओव्हर द विकेट. सूरजचा बॉल फटका हवेत आहे.
प्रॉपर टायमिंग खरं तर झालं नव्हतं, परंतु गॅप शोधला आणि बॉल सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत असताना हा चौकार. थोड़ा सा दबाव बनाने की कोशिश थी गेंदबाज सूरज की, मगर यहाँ थोड़ा सा खुलकर खेलने का प्रयास था क्योंकि फ्री हिट भी थी और उसके बावजूद यहाँ 4 रन जरूर मिलेंगे। 4 रन से स्कोर आगे जाता हुआ 47 पर। 47 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि हा चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. चौथा चौकार होता झीलच्या बॅटमधून. सूरज आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु एक नो बॉल यावेळेला हवेत आहे. बॉल मिस टायमिंग, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला आणि जेल पकडली आहे. बिग विकेट, मोठा विकेट या ठिकाणी मिळवलाय तो गोलंदाज सूरज आमलेनं. झील पटेल बाद होतोय 34 धावांचं योगदान देत असताना. काफी प्रभावित किया सूरज आमले ने। पिछले मैच की तरह इस मैच में भी काफी बढ़िया गेंदबाजी रही है उनकी। हालांकि जो झील पटेल 6 और 4 में ही डील कर रहे थे, उनको वापस लौटना पड़ेगा आउट होकर, और उसका श्रेय जाता है सूरज आमले इनको। और पूरी पारी में यही देखने मिला, उन्होंने सिर्फ 6 खेला है और 4 सिंगल डबल्स निकाली नहीं। बाउंड्रीज मध्येच तो डील करत होता आणि त्याचा डाव आपण आतापर्यंत पाहिला तर 4 चौकार 3 षटकार त्याच्या डावात आपल्याला बघायला मिळाले. 34 धावा त्यानं जोडल्या 12 चेंडूंचा सामना करत असताना, आणि निराशा स्पष्ट त्याच्या चेहऱ्यावरती दिसते, कारण त्याला एक चांगली स्टार्ट मिळाली होती. आणि चर्चा आपण तीच करत होतो की यशवंत भाऊ पाचंगे टीमला बॅक करण्यासाठी झील पटेलची विकेट तुम्हाला घ्यावी लागेल, आणि अखेर सूरज आमलेनं कमाल केली मैदानात. विकेट प्राप्त करून देत असताना 47ला 3. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे चौथ्या षटकामधील, परंतु धावा अजूनही मी म्हणेल खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला पाहायला मिळाल्या स्कोर कार्ड वरती. ज्या धावा असणं गरजेच्या होत्या 4 षटकांपर्यंत, त्या रन्स तर पूर्ण केलेत शालोम फायटर्सनं. शेवटचा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा होता, खेचून मारलाय, हवेत आहे बॉल. फिल्डर जज करतोय त्या ठिकाणी, परंतु कॅच ड्रॉप. झेल त्या ठिकाणी सुटली आहे. रणजित फराटे आय थिंक तिथे सज्ज होता, वन ऑफ द बेस्ट फिल्डर, परंतु त्याच्याकडनं झाली आहे चुकी आणि जीवन दान गंगेश वाल्वीला मिळाला. आणि एक धाव देखील त्या ठिकाणी जोडली जाते. 4 षटकांचा केस समाप्त. पाहू शकता रिप्ले मध्ये थोडंसं कठीण झेल होता, परंतु अशा प्रकारच्या कॅचेस पकडाव्याही लागतील तुम्हाला. ज्या स्टँडर्डचं क्रिकेट तुम्ही खेळतात, प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट आहे, परंतु अंडर फ्लड लाईट भरपूर उंचावरून येणाऱ्या कॅचेस. बाउंड्री चेकची आता या ठिकाणी मागणी करण्यात आली, ती आता बाउंड्री चेक केली जाणार आहे. रन वाचवले आहेत की या बाउंड्रीजच्या स्वरूपामध्ये रन्स आहेत ते तुम्हाला आता पाहायला मिळेल, परंतु एफर्ट फार सुंदर होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रणजितचे. वाचवलेत त्या ठिकाणी रन्स आपण पाहतोय. टीव्ही अंपायरचा तो निर्णय आलेला आहे. पाहू शकता ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर होता, खेचून मारण्याचा प्रयत्न केला. कदाचित हाच चेंडू जर कव्हर्स एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला असता तर जरूर या ठिकाणी बाउंड्री येऊ शकली असते. पूर्णपणे खाली क्षेत्र होतं. एक मात्र खेळाडू डीप मध्ये ऑफसाईडच्या दिशेनं ठेवण्यात आला होता, तोही लॉंग ऑफला होता, परंतु इथे बॉलच्या मेरिटवर न खेळता अगेन जाण्याचा प्रयत्न केला आणि 4 षटकांच्या अखेरीस 48 धावा 12.00 ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी. फलंदाजी करत असताना गंगेश वाल्वीला जीवन दान मिळालंय. पहिल्याच बॉलवर शुभम गोलंदाजी करण्यासाठी येतोय. एक चांगला ऑलराऊंडर आहे शुभम शेळके. मागच्या सामन्यामध्ये बॅटिंग करण्यासाठी आला होता, त्यावेळेला चांगली खेळी, खरं तर एक षटकार त्यानं खेचला होता, परंतु आता गोलंदाजीसाठी आलाय. पहिला बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह. इथे देखील चांगल्या चेंडून सुरुवात करत असताना म्हणजे एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे. जरूर त्याच्या खेळीतून आज आपल्याला बघायला मिळालंय. मोस्ट निडेड विक्ट्री असेल यावेळेला. ठक असा आवाज आला, स्वीट व्हॉइस, साऊंड खूप चांगला ऐकायला मिळाला आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 धावा मिळतील टीम सूरतला. काफी बढ़िया स्ट्रोक देखने मिला. गंगेश वाल्वी काफी बेहतरीन बैटर है और ये देखिए बैट स्विंग भी काफी बेहतरीन था और पिक किया और गेंद को 6 रनों के लिए भेज दिया. षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला गंगेशच्या बॅटमधून. इथे मिस टायमिंग आहे,
हवेमध्ये बॉल, विकेटची संधी आणि फलंदाज बाद. षटकाराचं चोख प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज शुभम शेळके, विकेट त्याला मिळाली आहे. गंगेशला मैदान सोडावं लागेल. हा धक्का लागतोय. तिसरा, चौथा धक्का लागलाय. 4 खेळाडू बाद झालेत. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना शालोम फायटर्स सूरजचे चांगला झेल त्या ठिकाणी पकडण्यात आला. हे पाहू शकता. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, फार दुरून ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न आणि रणजित फराटेनं अखेर झेल त्या ठिकाणी पकडली पॉइंटला आणि खेळाडू गंगेशचा खेळ इथे समाप्त झाला. अंडर 25 धमाका बिग बॅश चॅम्पियनशिप वर्ष 25 वर्ष वयोगटाखालील क्रिकेटर्सना, यंगस्टर्सना एक नवीन संधी देण्याचा प्रयत्न 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेतून आपल्याला बघायला मिळाला. एक चांगल्या कॉन्सेप्टचं 70 स्पोर्ट्स ही स्पर्धा तुमच्यापर्यंत त्यांनी आणली आणि सक्सेसफुल इव्हेंट आपण पाहतोय. आज दुसऱ्या रात्रीचा खेळ. देशाच्या कानाकोपऱ्यामधून अनेक दिग्गज क्रिकेटर जे प्रोफेशनल व्यावसायिक क्रिकेट खेळत आलेले आहेत, परंतु ह्या स्पर्धेमध्ये आपले नशीब आजमावत असताना, आपले गुणकौशल्य सादर करत असताना जी संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं आता प्रत्येकी युवा खेळाडू या स्पर्धेमध्ये करतोय. विकेट मिळाली. यानंतर आपण पाहतोय बॅटची बाहेरील कडे आउटसाइड एज होती. मागे येतोय बिहाइंड विकेट बॉल. शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहतायत 55 धावा, 55 रन्स. षटक क्रमांक 5 वर सुरू आहे. 2 ओव्हर्स मध्ये 30 धावा, 29 धावा होत्या, परंतु त्यानंतर सूरज आमलेचं षटक इथून बॅक करताना दिसला. यशवंत भाऊ पाचंगे टीमला पुन्हा एकदा डावामध्ये पलटवार करून देताना दिसला. मोंटू पटेलचं स्ट्रगल सातत्यानं सुरू आहे. बॅटची एज आणि फलंदाज बाद. फिंगर अप, बिग विकेट, वन मोर विकेट डाऊन. स्ट्रगल त्याचं सुरू होतं सातत्याने आणि अखेर या ठिकाणी धक्का लागतोय. आणखी एक शालोम फायटर सुरतला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड एज आणि विकेट किपरसाठी एक सोपा झेल तिथे होता. फलंदाज बाद होतोय. सुरत संघाला आणखी एक फार मोठा धक्का लागतोय मोंटू पटेलच्या स्वरूपामध्ये. 5 खेळाडू बाद, 55 धावा स्कोर कार्ड वर असताना 5व्या षटकामध्ये देखील शुभम शेळकेनं आता फार चांगली वापसी केली आहे. सिक्सर त्याच्या विरुद्ध जरूर आला, परंतु 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये तोही यशस्वी ठरलेला आहे. शालोम फायटर्स सुरत वर्सेस यशवंत भाऊ पाचंगे असा सामना सध्या सुरू आहे. पहिला सामना खरं तर दोन्ही टीमनं गमावला, परंतु ही मॅच आता मस्ट निडेड विक्ट्री असेल या स्पर्धेमध्ये बनून राहण्यासाठी आणि दोन्ही संघांचे प्रयत्न सध्या तुम्हाला पाहायला मिळालेत. शुभम यावेळेला स्वीअर मारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय, परंतु लगेचच चॅलेंज आता अंपायरच्या निर्णयाला केलेला आहे. DRS ची मागणी व्हाईट बॉल साठी आता गोलंदाजी करणाऱ्या टीमने या ठिकाणी केलेली आहे. ऑनफिल्ड पंचांनी व्हाईट बॉल जरूर दिला, परंतु आता जरूर टीव्ही अंपायर पुन्हा एकदा आपल्यासोबत जॉईंट होत आहेत. चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला. हा फेअर आहे की वाईड आहे? इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू या ठिकाणी गमावलेला आहे. स्टे विथ युअर ओरिजिनल डिसिजन असं सांगितलं आमच्या टीव्ही अंपायर्सनं. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर आपण पाहतोय एका धावेने पुढे जात असताना 56 वरती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथे वेग चांगला होता आणि लेंथ फार सुंदर होती. लाईन नियंत्रित पाहायला मिळाली. डिसिप्लिन गोलंदाजी या ठिकाणी आपण शुभम शेळकेची या ठिकाणी जरूर बघितली आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 56, 5 गड्यांच्या मोबदल्यात. स्कोर को थोड़ा सा कंट्रोल किया है जिस तरह से दूसरे ओवर में रन आए थे, उसके बाद सूरज आमले और अब शुभम शेळके ने भी काफी अच्छी गेंदबाजी की और पिछले 2 ओवर में सिर्फ 14 रन आए और उसी के कारण
स्कोर को थोड़ा सा कंट्रोल होता हुआ देख रहे हैं हम। फिर भी 56 तो बने और ये आखिरी ओवर काफी अहम होगा। शेवटच्या ओव्हरमध्ये इथून आता 12 ते 15 धावा आणखी जोडण्याचा प्रयत्न जरूर असेल। सूरज कंटिन्यू ठेवलाय आणि यावेळेला लेंथ बॉल होता, स्विंग करण्याचा प्रयत्न, आणखी एक विकेट मिळते सूरज आमलेला। दुसरी सफलता त्याच्या या दुसऱ्या ओव्हरमध्ये तो मिळून देत असताना खेळाडू होतोय बाद। हे पहा या ठिकाणी वेगवान बॅट चालवली होती, परंतु डोळे झाकून खेळण्याचा प्रयत्न होता आणि अखेर आउटसाइड एज। हे पहा नजरच नव्हती ज्यावेळेला तो फटका खेळत होता आणि विकेट त्या ठिकाणी मिळाली आहे। फलंदाज पलक पटेल यावेळेला बाद होतोय आणि शालोम फायटर्सची फायटिंग आता थोडीशी कमी पाहायला मिळाली आहे। जो संघर्ष दिसत होता झील पटेलचा पहिल्या डावामध्ये फार मोठ्या टोटलकडे असं वाटलं होतं की वाटचाल होणार, परंतु तो बाद झाला आणि संघाची उतरती कलाच तुम्हाला पाहायला मिळाली। ज्या प्रकारे आपण पाहतोय की उतरता क्रम दिसून येतोय। 6 धावा खर्च केल्या सूरज आमलेनं, त्यानंतर शुभमनं 8 रन्स खर्च केल्या, 2 विकेट मिळाल्या आणि आता सूरज आमलेला कंटिन्यू ठेवण्यात आलाय। पहिल्याच बॉलवर विकेट त्याला मिळाली आहे। आशिष नवीन बॅटर, पुन्हा एकदा ऑफ कटर होता, पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारा बॉल, परंतु इथे पुढून आतमध्ये वळवलाय चेंडू। बघा लेंथ तेवढी चांगली नव्हती एका स्पिनरसाठी, बॅटरनं हा मिस केला असं म्हणूया। हे पाहू शकता तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये, कारण लेंथ पुढे होती, ओव्हर पिच देखील झाला असता, परंतु त्या ठिकाणी पूर्णपणे बीट झाला आणि सरळ डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये हा चेंडू विकेट कीपरकडे गेला। अप्रतिम गोलंदाजी, टॅलेंडर्स 6 विकेट गेलेत। आता 8व्या क्रमांकाचा बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये, पुन्हा गतीमध्ये बदल करण्यात आला, कमी गतीने बॉल हाताळला, परंतु इथे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आहे। संघर्ष सातत्याने सुरू आहे। असं वाटतंय की झील पटेल एका वेगळ्या सरफेसवर बॅटिंग करत होता आणि अदर बॅटर्स एका वेगळ्या विकेटवर फलंदाजी करतात। ज्या प्रकारे हा डाव सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, 57 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात। आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील यानंतर आणखी एक सामना येणं बाकी आहे, परंतु जो जिंकेल तो मात्र पुढच्या लढतीमध्ये खेळणार आहे आणि जो हारणार त्याचा प्रवास या स्पर्धेतून संपणार आहे। आणखी एक चांगला बॉल, अप्रतिम गोलंदाजी, अंतिम षटकामध्ये एकही धाव सूरज आमलेनं आतापर्यंत खर्च केली नाहीये। लास्ट ओव्हर मध्ये एक मात्र धाव आली, ती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आली आहे। मेडन षटक हाताळू शकतो, आणखी 2 जर डॉट आले तर। बॅटर आशिष लागोपाठ 2 चेंडू डॉट त्याच्या विरुद्ध आलेत। कमालीची गोलंदाजी, अप्रतिम। आता स्टान्स थोडासा बदललाय, परंतु खेळ बदलणार का? अपील त्याही ठिकाणी झाली आहे, परंतु जास्त उंच होता। होय तेच अंपायरनं सांगितलं, पडल्यानंतर खूप जास्त उसळी घेणारा बॉल होता आणि एक धाव अखेर तिथे मिळाली, तीही लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळाली आहे। इथे पहा एक वेगळा स्टान्स होता, जवळजवळ लेग स्टंप वाईड लाईन वरती बॅटर उभा होता, परंतु याही वेळेला स्टान्स बदलला, खेळ नाही बदलला। शेवटचा बॉल शिल्लक या डावामधून 58 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। सूरज आमले फ्लाइट देण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज धावबाद आणि याचबरोबर अंडर-25 धमाका बिग बॅश या चॅम्पियनशिप मधील दुसरा गोलंदाज ठरलाय, ज्यानं मेडन षटक हाताळलंय। अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली, मेडन षटक पाहायला मिळालं सूरज आमलेचं। ज्या 2 धावा आल्या त्या दोन्ही धावा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आल्या। हे पाहू शकता शेवटचा बॉल फ्लाइट देण्याचा प्रयत्न, फुल टॉस झाला होता, परंतु तोही मिस आणि या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद आणि अखेर 6 षटकं संपली। धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतात 58-59 धावांचं लक्ष्य असेल यशवंत भाऊ पाचंगे टीमला। नक्कीच कौतुक करावं लागेल या जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावच्या खेळाडूचं। खास मॅच टीमचं कमबॅकही केलं आणि मेडनवर टाकली या ठिकाणी। क्रिकेटच्या खेळामध्ये तसे अप अँड डाऊन चढ उतार आपण बघत असतो, परंतु ह्या डावामध्ये तसंच बघायला मिळाला, चढ उतार आपल्याला बघायला मिळाले। खरं तर फर्स्ट 2 ओव्हर्समध्ये चांगल्या स्थितीमध्ये असणारा शालोम फायटर्स सूरज संघ शेवटच्या 4 ओव्हर्समध्ये अक्षरशः बॅकफुटला जाताना दिसला। बॅटिंग कार्ड तुमच्या समोर, जेनिश ठाकूर एक सिक्सर त्याच्या बॅटमधून आला, 8 धावा त्यानं जोडल्या आणि झील पटेलनं काय बॅटिंग केली, 12 चेंडू आणि 34 धावा, जवळपास 300च्या स्ट्राईक रेटनंच ती फलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली। परंतु त्याच्यानंतर झील पटेल जसा बाद झाला
त्याच्यानंतर काही बॅटरनं प्रॉमिसिंग खेळ केला नाही आणि हा खेळ तुम्ही पाहतायत 6 षटके इथे संपली. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 6 रन्स मिळाल्या आणि 58 धावा या स्कोर कार्डवरती एकंदरीत लागल्या. 59चं लक्ष सेट करण्यात आलं. हे बॉलिंग कार्ड ओमकारनं 1 ओव्हर हाताळली. 1 ओव्हरमध्ये ओमकारनं 21 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर शुभम शेळकेचं 1 षटक, 2 विकेट, 8 धावा. सनी कसबे 2 ओव्हर्स, 2 विकेट, 20 धावा त्यानं खर्च केल्या, परंतु सूरज आमलेनं कमाल केली. 2 विकेट्स घेतल्या, 2 ओव्हर्स हाताळल्या आणि त्याच्यामध्ये मेडन षटक तुम्हाला बघायला मिळालं. धावा त्यानं खर्च केल्या 7 आणि एकूण टीमची टोटल 58 आणि हे 36 बॉलमध्ये आता 59 धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी यशवंत भाऊ पाचंगे टीमला. आणि पुन्हा एकदा आता सेकंड इनिंगला सुरुवात आणि तुम्हा सर्वांचे लाडके समालोचक अर्थातच जुन्नर भूषण चंदू शेट्टे सर आता आपल्यासोबत जोडले जात आहेत. येस, वेलकम. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. टीम यशवंत भाऊ पाचंगे ओपनर्स पाठवायचे आहेत. आणखी एक सामना आहे याच्या नंतर. मजा येणार आहे. थरार क्रिकेटचा तुम्हाला बघायला मिळणार आहे, कारण डू ऑर डाय ही मॅच जो जिंकेल तो पुढे सरकणार आहे, या स्पर्धेमध्ये वाटचाल सुरू ठेवणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही संघांचे प्रयत्न या ठिकाणी तुम्हाला शर्तीचेच पाहायला मिळतील आणि सामना चुरशीचा होणार आहे यात मात्र शंका नाहीये. नमस्कार, पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल. इम्पॅक्ट प्लेयर कोण आहे? तेजस पटेल. हाँ, जील पटेल की जगह कार्तिक. हाँ, दोनों प्रारंभिक बैटर मैदान के ऊपर आ चुके हैं. एक तरफ ऋतिक गजर, दूसरी तरफ रंजीत फराटे. तेजस पटेल गेंदबाजी के लिए. इस मैच को जीतने के लिए 59 रनों की आवश्यकता है, 59 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए. हालांकि काफी अच्छी शुरुआत रही थी पहली पारी में, मगर उसके बाद भी जो कमबैक किया है लाजवाब था, क्योंकि 3 ओवर के बाद तो स्कोर अच्छा खासा बन गया था. 3 ओवर में 41 रन थे, मगर फिर भी इस स्कोर को 58 पर रोका है. और उसका कारण है गेंदबाज सूरज आमले, जिन्होंने 2 ओवर में सिर्फ 7 रन दिए और एक मिडन ओवर भी किया. शुभम ने भी अच्छी गेंदबाजी की, मगर ये पहली पारी थी, अब दूसरी पारी शुरू हो रही है. या तो मौका दोनों टीमों के लिए है.
59 रनों का पीछा करना है और वो पीछा करते वक्त यहाँ बैटिंग करनी होगी। 2 इनफॉर्म बैटर इस वक्त मैदान के अंदर पूना के, एक पूना से बिलोंग करता है, एक अहिल्यानगर से। रंजीत फराटे और उनका साथ देने के लिए ऋतिक गजर। तेजस खुद का पहला और पारी का पहला ओवर लेके गेंदबाजी के लिए। अंडर 25 धमाका बिग बैश, कुल मिला के 16वां बिग बैश है। एक अलग फॉर्मेट लेके बिग बैश धमाका दाखिल हो चुका है और हेमंत जी बनियाल साहब और उनका साथ देते हुए 70 स्पोर्ट्स इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज कर रहा है। डीडी स्पोर्ट्स बिनार भिवंडी स्थित ये प्रतियोगिता, और आज दूसरा दिन इस प्रतियोगिता का। दूसरे इनिंग की शुरुआत, पहली गेंद पर हल्ला बोल दिया है रंजीत फराटे ने। पहली गेंद को भेज दिया सीमा रेखा के पार 4 रनों के लिए। व्हाट स्टार्ट हियर, काय आगाज केलाय रणजित फराटेनं। पहिलाच बॉल आणि या ठिकाणी चौकारानं डावाला सुरुवात करत असताना धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय चौकार त्याने ठोकलाय। चेसिंग अ टार्गेट ऑफ 59 रन्स, 59 डावांचं लक्ष्य पार करायचं आहे आणि एक स्वप्नवत सुरुवात बॅटर रणजित फराटे करतोय चौकारानं। अगली गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर की और इसी के कारण अंपायर हमारे तरफ मुड़ते हुए वाइट बॉल। एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मिळाली पाहू शकता। ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न, अवांतर धाव त्या ठिकाणी मिळाली आणि चौकारानंतर दबाव स्पष्ट दिसला तेजसचा। अलग करने की कोशिश थी, ऑफ स्टंप से बहुत बाहर ये गेंद थी, वहां से खींचना चाहते थे और अच्छा प्रयास भी वहां हुआ। तेजस की ये गेंद बल्ले का किनारा, वहां कोशिश तो जरूर हुई थी मगर कैच नहीं बन पाया। चांगला डाइव लगावत झेल घेण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, परंतु झेल त्या ठिकाणी पकडता आली नाहीये। कॅच ड्रॉप। स्कोर 5 पर रंजीत फराटे और साथ देने के लिए ऋतिक गजर। तेजस ऑफ स्टंप के बाहर की ये गेंद और काफी बेहतरीन स्ट्रोक देखने मिला। पॉइंट की दिशा में इस गेंद को खिला। 4 रन मिलेंगे रंजीत फराटे को और 4 रन मिलेंगे भरत दादा टिंगरे और यशवंत भाऊ पासंगे इनकी टीम को। काय फटका आहे, स्क्वेअर कट लगावत असताना कॅप शोधला आणि बॉल सरकव पॉइंटला बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय 4 धावांसाठी। हाच फरक आहे पहिल्या डावामध्ये आणि ह्या डावामध्ये, बरोबर स्क्वेअर ऑफ द विकेट हा चौकार प्राप्त केला। तेजस रंजीत के लिए ये गेंद सामने की और भेज दी तारामंडल में। एक अच्छा स्ट्रोक रंजीत फराटे द्वारा, ये भी सीमा रेखा के बाहर ही जाएगी मगर इस बार रन है 6। काय बॅटिंग करतोय, अप्रतिम फटका, अफलातून स्ट्रोक आणि बॉल सर लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार या ठिकाणी आलेला आहे। ग्रेट स्टार्ट। हालांकि पिछले मैच में थोड़े से जल्दी आउट हुए थे 1 6 और 4 के बाद, मगर इस मैच में टूट पड़ रहे हैं और शुरुआत काफी बेहतरीन की है रंजीत फराटे ने। अब तक 15 रन बन चुके हैं जबकि पहला ओवर प्रगति पर है। इस बार बाहर निकलकर खेले, कवर्स की दिशा में खेलना चाहते थे, सर्कल के अंदर रोका गया इस गेंद को। तब तक 1 रन पूरा करेंगे और स्कोर 16 पर। जी सुरुवात मिळणं गरजेची होती ती सुरुवात आता या ठिकाणी रणजित फराटे मिळून देत असताना ऋतिक गजरला आता सलामीवीराच्या भूमिकामध्ये तुम्ही पाहतात। या अगोदरच्या सामन्यामध्ये मिडल ऑर्डरला तो बॅटिंग करण्यासाठी आला होता, परंतु त्याच्या क्रमामध्ये आता बदल करण्यात आलाय। चांगला खेळला होता, चांगला मिडल करत होता आणि तेच पाहिल्यानंतर आता थोडंसं गेम प्लॅन मध्ये बदल केलाय आणि ऋतिक गजरला ॲज अ ओपनर फलंदाजी करण्यासाठी पाठवलाय। ऋतिक गजर, काफी चर्चा है इस खिलाड़ी की भी वेस्टर्न महाराष्ट्र में। इस बार कवर्स की दिशा में गेंद खेली, अच्छी फील्डिंग देखने मिली। दूसरे रन का प्रयास, कॉल तो दिया है और 2 रन पूरे करेंगे और पहली ओवर में अच्छा खासा स्कोर आ चुका है। समीर जी 18 रन बने हैं जबकि पारी का पहला ओवर खत्म हो चुका है। अतिशय सुंदर सुरुवात, ड्रीम स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात या ठिकाणी तुम्ही पाहतायत। 18 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये धावांचा पाठलाग करत असताना तेजस पटेल समोर आक्रमक सुरुवात दोन्ही फलंदाजांची। विशेषतः रणजित फराटेच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर चौकार आला, त्याच्यानंतर एक डॉट जरूर आला, परंतु पुन्हा एक चौकार आणि षटकार त्यानं खेचला आणि अखेर 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात, एक चांगला प्लॅटफॉर्म
चांगली पायाभरणी आपण पाहतोय आता दुसऱ्या डावात. मगर ये मैच खत्म नहीं हुआ, अभी भी 41 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए और 5 ओवर से गेंदबाजी के लिए। कार्तिक गेंदबाजी के लिए खुद का पहला और पारी का दूसरा ओवर लेके अंडर 25 धमाका बिग बैश का ये आज दूसरा दिन काफी बढ़िया क्रिकेट देखने मिला। आज के दिन की शुरुआत रही थी 86 रनों की पारी जब खेली थी गणेश डिंगोरे ने। आज के दिन की और एक खासियत रही थी जब 5 गेंदों में 29 रनों की आवश्यकता थी और वैभव माली ने वो कारनामा किया था। अच्छी गेंद जब कार्तिक गेंदबाजी के लिए आए, थोड़े से सफल हुए थे मगर जड़ में किया इस गेंद को रन नहीं मिलेगा। कार्तिक ॲज अ इम्पॅक्ट खेळाडू आपण पाहिलं तर त्याला आता घेतलेला आहे संघामध्ये आणि तो इम्पॅक्ट टाकणार असं वाटतंय, कारण पहिलाच बॉल चांगला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. इस बार उठाकर खेला है, ऑफ स्टंप के बाहर थी थोड़ी सी गेंद मगर यहाँ आउट होकर वापस लौटना पड़ेगा। कार्तिक की इस गेंद पर पहले विकेट का पतन। रणजित फराटे या ठिकाणी बाद होतोय. पलकनं झेल पकडले आणि एक फार मोठी विकेट, प्राइज विकेट क्लेम करत असताना कार्तिक पटेल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला. थोडासा शफल दोन हुक करण्याचा प्रयत्न आणि स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला चांगला झेल पकडलाय. बॅटच्या स्टिकरला बॉल लागला आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला नाहीये आणि अखेर पहिला धक्का लागतोय रणजित फराडीच्या स्वरूपामध्ये. जिस तरह से ये क्षण दिखाया, एक गेंद को तीनों खिलाड़ी देख रहे थे, दो देख रहे थे इस तरह से कि कैच हो जाए और एक देख रहा था कि कैच नहीं हो जाए और यहाँ विकेट आ चुका है। 18 पर पहला विकेट, नया बैटर मैदान के ऊपर दाखिल हो चुके हैं। सचिन बर्गे टीम के आइकॉन खिलाड़ी है, पिछले मैच में भी अच्छी बैटिंग रही थी, उनकी अच्छी शुरुआत की थी मगर इस वक्त रंजीत फराटे वापस लौट चुके हैं कुल 15 के स्कोर पर। उनका साथ देने के लिए ऋतिक है मैदान के ऊपर और अब आइकॉन सचिन बर्गे आ चुके हैं। 18 पर एक विकेट जब पारी का ये दूसरा ओवर प्रगति पर है। आते ही पहले गेंद पर हल्ला जरूर किया है मगर वहां है फील्डर। पिछले मैच की तरह इस मैच भी पहली गेंद पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे मगर और एक विकेट का पतन यहां हो चुका है आणि लागोपाठ दोन मोठे धक्के दिले त्या ठिकाणी कार्तिक पटेल नाही. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, आणखी एक झेल त्या ठिकाणी पकडले आणि कार्तिक आता इम्पॅक्ट खेळाडू आता इम्पॅक्ट टाकत असताना पहिला डॉट चेंडू आणि त्याच्यानंतर लागोपाठ दोन विकेट. पूर्णपणे मॅच मध्ये पलटवार आता सुरू झालाय शालोम फाइटर्स सूरत संघाकडून. विकेट अगर आते हैं तो मैच में कमबैक होगा फील्डिंग करने वाली सूरत टीम का, मगर दूसरी तरफ अगर रन आते तो कमबैक यह कर सकती है बैटिंग करने वाली पूना टीम भी। 2 विकेट का नुकसान हो चुका है। पहले ओवर में पूरी तरह से हावी हो चुकी थी टीम पूना और दूसरे ओवर में 2 विकेट यहां जल्दी यहां हासिल किए और उसी के कारण कार्तिक के द्वारा सूरत भी यहां कमबैक कर रही है। रोहन बैटिंग के लिए मैदान के ऊपर आ चुके हैं। पुना दौंड से बिलोंग करने वाले खिलाड़ी है, केड़गांव से बिलोंग करने वाले। 18 पर 2 किस तरह से ऋतिक का साथ देंगे और इस पारी को आगे लेके जाएंगे देखना होगा। रोहन गर्दड़े साथ में उनके ऋतिक गजर। 18 रन 2 विकेट के नुकसान पर कार्तिक काफी अच्छी गेंदबाजी, बैक टू बैक 2 विकेट हासिल किए, हैट्रिक के कगार पर है कार्तिक। अच्छी गेंद यहां देखने मिली और खुद शुरू में तो अपील की गेंदबाज ने, बाद में कहा ये उछाल थोड़ी सी ज्यादा थी, गेंदबाज ने कहा। हो जरूर त्याचे एक्सप्रेशन्स तसेच होते की थोडा जास्त उंचीचा बॉल आहे पहा आणि पडल्यानंतर होय जास्त बाउन्स देखील घेतला त्या चेंडूने आणि तुम्ही पाहतायत सुरुवातीला अपील झाली परंतु त्यानंतर त्याला रिअलाइज झालं की बॉल जास्त उसळतोय. अच्छा स्ट्रोक, अब ये गेंद सीमा रेखा के बाहर जाएगी और अंपायर बोराडे सर यहां कहते हुए ये 6 रन है। अच्छा स्ट्रोक, बहुत ही बढ़िया. लॉफ्ट करत असताना आपण पाहतोय
कडक हा फटका होता, दे धडक हा फटका होता. आणि या ठिकाणी तुम्ही पाहतात बॅटर रोहन गर्दडेचा दे दणका पाहायला मिळाला. षटकार रोहन गर्दड़े। लोअर फुल टॉस गेंद आड़े बढ़ने से खेलना चाहते थे मिड विकेट की दिशा में, प्रॉपर टाइमिंग नहीं हो सका मगर एक रन जरूर मिलेगा। स्कोर 1 रन से आगे जाता हुआ 25 रन, जबकि इस पारी के 2 ओवर पूरे हो चुके हैं और 2 ओवर के बाद 25 रन, 2 विकेट का नुकसान भी है। 59 का पीछा जब करना है। पॉवर प्ले मध्ये सुरुवात चांगली राहिली आहे, परंतु 2 इम्पॉर्टंट विकेट टॉप ऑर्डरचे बॅटर रणजित फराडे आणि सचिन बर्गे जो आयकॉन खेळाडू आहे, ते दोघे खेळाडू आपण पाहिलं तर लवकर बाद झालेले आहेत. दावा परंतु मी म्हणेल चांगले आहेत. हे पाहू शकता 70-70 स्पोर्ट्स रिपब्लिक डे स्पेशल एडिशन ही टी शर्ट या ठिकाणी लॉन्च केली जाणार आहे येत्या प्रजासत्ताक दिनी. आवर्जून तुमच्या जवळच्या 70-70 स्पोर्ट्स या शॉपला व्हिजिट करा आणि खरेदी करा. पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय 25 धावा आल्यात आणि 25 ला 2 सध्याची स्थिती आहे. 4 षटकांचा खेळ शिल्लक असेल आणि इथून अजूनही 34 धावांची गरज आहे. अभी भी ये मैच बना हुआ है, 25 रन बने 2 विकेट के नुकसान पर। रोहन खुद को साबित करने के लिए दौड़ से लेके यहाँ भिवंडी में दाखिल हो चुके हैं और सामने सूरत के खिलाड़ी तेजस। रिवर्स के जरिए स्ट्रोक तो खेला है रोहन का, ये और एक अच्छा स्ट्रोक, अल्टी पल्टी स्ट्रोक जिससे 4 रन मिलेंगे। रिवर्सचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. गॅप त्या ठिकाणी शोधला आणि बॉल जवळजवळ आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक उभे होते. पॉइंट लाईक होता, गलीमध्ये एक फिल्डर होता, परंतु त्यांच्या मधून बॉल सर पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅकआउट ऑफ द पॉइंटला तो चौकार आला. हे पाहू शकता रिप्ले मध्ये पूर्णपणे लेफ्टी बॅटरच झाला होता त्या ठिकाणी. हा फटका खेळण्यासाठी फलंदाज रोहन गर्दडे आणि हा चौकार त्याच्या बॅटमधून तुम्ही पाहतायत. रोहन खुद को साबित करते हुए एक अरफन वाला खिलाड़ी है और खुद को साबित करने के लिए केड़गांव से दौड़ से लेके यहाँ आए हैं भिवंडी में। 29 रन बने, अभी भी 30 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए। बिग हिट, बड़ा स्ट्रोक खेला जरूर मगर टाइमिंग नहीं कर पाए और वापस लौटना पड़ेगा यहाँ रोहन को भी। चांगला दिसत होता, चांगला ताल सूर त्याच्या बॅटिंग मध्ये होता, परंतु यावेळेला एक खराब शॉट सिलेक्शन तुम्हाला बघायला मिळालं आणि अखेर बॅटर रोहन सुद्धा बाद होतोय. आणखी एक धक्का लागतोय या ठिकाणी. टॉप ऑर्डरचे 3 खेळाडू आता लवकर बाद झालेत. यशवंत भाऊ पाचंगी टीम चांगल्या चढ उतार या डावामध्ये आपण पाहतोय. धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली राहिली, त्याच्यानंतर 2 विकेट्स घेतल्या कार्तिकनं आणि तदनंतर तेजस पटेलला कंटिन्यू ठेवण्यात आलं. पहिल्या बॉलवर पुन्हा 4 आला त्याच्या विरुद्ध, परंतु त्यानंतर विकेट त्यानं क्लेम केली आहे. 3 खेळाडू टॉप ऑर्डरचे आता गमावलेत यशवंत भाऊ पाचंगे टीमनं आणि इथून आता जरूर पुन्हा एकदा दबाव शिफ्ट करण्यात आला तो यशवंत भाऊ पाचंगे टीमवर शालोम फायटर्स सूरत कडनं. नए बैटर मैदान के ऊपर काबिली से बिलोंग करने वाले खिलाड़ी विशाल धारक। विशाल से भी काफी सारी उम्मीदें होगी और खुद को साबित करना होगा क्योंकि आज मौका है खुद को साबित करने का एक बड़े मंच पर। विशाल धारक और साथ देने के लिए ऋतिक गजर मैदान के ऊपर। 29 रन बने, अभी भी ऋतिक खामोश है क्योंकि स्ट्राइक भी उन्हें एक ही गेंद मिली है। इंपैक्ट के रूप में मैदान के ऊपर आ चुके हैं। विशाल किसके इंपैक्ट है? ओम माली। ओम माली के इंपैक्ट के रूप में मैदान के ऊपर आ चुके हैं विशाल धारक। ओहो, अच्छी गेंद यहाँ देखने मिली, पढ़ नहीं पाए इस गेंद को। काटा बदला गेंद ने टप्पा खाने के बाद डॉट बॉल। तो चांगला स्विंग पाहायला मिळाला आणि वेग देखील खूप सुंदर होता. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. तेजस पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन्स कन्सीड केल्या होत्या, खर्च केल्या होत्या, परंतु आता या ओव्हरमध्ये चांगली वापसी करतोय.
और एक अच्छी गेंद, यहाँ रन लेने का प्रयास मगर रोका यहाँ ऋतिक को विशाल ने। और एक अच्छी गेंद, दबाव बढ़ाने की कोशिश है तेजस की, यहाँ लगातार जारी। प्रेशराइज करण्यात येतो, फलंदाजांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न राहिला. इथे देखील लाऊड अपील करण्यात आली होती. लागोपाठ डॉट चेंडू येतात. पहिल्याच बॉलवर चौकार आला होता, परंतु निरंतरपणे तो खेळ पुढे नेता आला नाहीये. बघा सुरुवात किती चांगली झाली, परंतु ते टिकवता आलं नाहीये पुढच्या ओव्हर्स मध्ये फलंदाजांना. 29 रन, अभी भी 30 रन बनाने ही इस मैच को जीतने के लिए। विशाल, अच्छी गेंद इस बार जड़ में किया, मगर लॉन्ग ऑन की दिशा में इस गेंद को खेला विशाल ने जरूर, मगर वहां मिक्स फील्ड, जहां 1 रन होना चाहिए था वहां 4 रन मिले हैं. चुकीला माफी नाही. हो नक्कीच, चुकीला माफी नाही. आणि क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या चुका या भरपूर महागात पडत असतात. दबाव वाढत होता फलंदाजांवर आणि हे पहा फार पुढे देखील होता आणि सहज बॉल घेण्याचा प्रयत्न आणि बॅकअपला फिल्डर ही फार उशिरानं आला आणि अखेर जिथे 1 धाव होती त्या ठिकाणी मिळाल्या 4 धावा. आणि कदाचित हा चौकार जो दबाव वाढत होता तो दबाव आता कमी करण्याची मदत नक्की करेल. किसी ने सोचा भी नहीं होगा कि यहाँ 4 रन आएंगे. मैदान के किसी दर्शक ने भी नहीं, बैटर ने भी नहीं और बॉलर ने भी नहीं. ओहो, और एक अच्छी गेंद, मगर यहाँ फील्डर की हेल्प नहीं मिल रही है और उसी के कारण विकेट आते आते रह गया. हो डेफिनेटली क्षेत्ररक्षण थोडंसं आपण विचार केला तर सुमार दर्जाचं पाहायला मिळालं. जास्त दराचं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. तसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नाहीये. लागोपाठच्या 2 बॉलवर इथे झेल थोडासा कठीण होता. डाव उजव्या बाजूने डाव लगावत असताना कॅच घेण्याचा प्रयत्न विकेट कीपरचा होता, परंतु त्या ठिकाणी जरूर त्याच्या प्रयत्नाने यश आलं नाही. आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हर्समध्ये तेजस पटेलने दावा खर्च केला 26, 1 गडी त्याला मिळाला. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33ला 3 आकड्यांचा खेळ तुम्ही मैदानाच्या स्कोर कार्ड वरती सध्या तरी पाहतायत. 33 धावा, 3 विकेट आणि 3 षटक पूर्ण. अभी भी 3 ओवर शेष है, 18 गेंदे शेष है. मैच जीतने के लिए 26 की आवश्यकता है. देखना होगा क्या होगा आने वाले समय में. 33 रन बने हैं. ये इस टूर्नामेंट की भी एक खासियत है. 1 हफ्ते पहले इसकी अनाउंसमेंट हुई थी. पहले दिन टीम फुल हुई और 5 दिन के अंदर ये टूर्नामेंट शुरू भी हुआ और एक सफल टूर्नामेंट. 70-70 धमाका बिग बैश एक ब्रांड बन चुका है और इसी के लिए पिछले 4 सालों में 16वां ये टूर्नामेंट है. ऋतिक गजर, इस बार ऋतिक गलत स्ट्रोक खेल बैठे, टाइमिंग नहीं कर पाए और दबाव तो पहले ही थोड़ा था क्योंकि 3 विकेट वापस लौट चुके थे. ऋतिक जिनसे काफी सारी उम्मीदें थी, उन्होंने भी गलत स्ट्रोक किया, खेला, विकेट का पतन. ऋतिक गजरच्या क्रमवारीमध्ये बदल करण्यात आला. मागच्या सामन्यामध्ये मिडल ऑर्डरला बॅटिंग करण्यासाठी तो आला होता, परंतु इथे ॲज अ ओपनर त्याला फलंदाजीची संधी मिळाली. एकच बॉल त्यानं फेस केला होता तेव्हा त्याला 2 धावाही मिळाल्या होत्या, परंतु इथे थोडासा अनऑर्थोडॉक्स इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि अखेर तो फसला गेला. आणखी एक धक्का लागतोय तो यशवंत भाऊ पाचसंगी टीमला. शालम फायटर्स सूरज संघ बॅक करत असताना जसं पहिल्या डावामध्ये घडलं आता तसंच सेम आपण ह्याही डावामध्ये पाहतोय. पहिल्या डावामध्ये 3 ओव्हर्समध्ये 41 होत्या. या डावामध्ये देखील पहिल्या 2 ओव्हर्समध्ये स्थिती चांगली होती, परंतु तदनंतर आता विकेट्सवरती विकेट येत आहेत आणि पुन्हा उतरती कळा आता या ठिकाणी यशवंत भाऊ पाचसंगी टीमला लागली आहे. 33ला 4. अभी भी ये मैच खत्म नहीं हुआ. हालांकि रन उतने ज्यादा नहीं बनाने, मगर 4 विकेट दबाव जरूर बनाएंगे. अनिकेत ताकवने आ चुके हैं अपने गांव के लिए, पारगांव के लिए काफी अच्छा क्रिकेट खेलते हैं और पुणे डिस्ट्रिक्ट में पारगांव का काफी बड़ा नाम है ग्रामीण क्रिकेट में. और उसी पारगांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी अनिकेत और उनका साथ देने के लिए विशाल भी मैदान के ऊपर जरूर है. मगर अभी भी ये मैच बना हुआ है. 17 गेंदे अभी भी शेष है और 26 रनों की आवश्यकता. धीरे धीरे ये मुकाबला रोचक बनता हुआ. अनिकेत पुल किया, प्रॉपर टाइमिंग तो उतना अच्छा खासा नहीं था, मगर फील्डर काफी तेजी से आए, थ्रो किया. 1 ही रन से संतुष्ट रहेंगे विशाल और अनिकेत. अभी भी इस मैच को जीतने के लिए 16 गेंदे 25 की आवश्यकता. 16 चेंडू आणि 25 धावांची अजूनही गरज आहे. सामना आता हळूहळू चुरशीचा होताना दिसतोय. रंगतदार हा सामना आपण सध्या होताना पाहतोय. ज्या प्रकारे खेळ राहिलाय आणि महत्वाचं म्हणजे नीडरपणे गोलंदाज येत आहेत. थोडेसे रिस्की बॉल ही पाहायला मिळाले, परंतु रिस्क घेतली आणि त्याची किंमत त्यांना मिळाली आहे.
मोबदला त्यांना त्याचा मिळालाय. फिर एक बार कार्तिक, काफी बढ़िया गेंदबाजी अब तक हो रही है विशाल के लिए कवर्स की दिशा में। वाह विशाल, क्या स्ट्रोक खेला है, बेहतरीन था, गेंद आगे और कवर्स की दिशा में भेज भी दिया। 6 रन, सिक्सर। विशाल धारकच्या बॅटमधून हा क्लासिकल फटका पाहू शकता. बॉटम हँडचा खूप चांगला वापर त्या ठिकाणी. फोर आर्म मध्ये त्याच्या पॉवर आहे आणि ती त्यानं पॉवर या ठिकाणी दाखवल्या फटक्यामध्ये. षटकार सादर करत असताना आणि गोलंदाजाची रिॲक्शन, एक्सप्रेशन तुम्ही पाहतायत, पूर्ण निराशा. इस बार बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे कवर पॉइंट पर, मगर ये गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही और इसी के कारण गेंदबाज ने भी फिर एक बार कमबैक किया है। अभी भी 19 रनों की आवश्यकता। कार्तिक इम्पॅक्ट खेळाडू या ठिकाणी तुम्ही पाहतात. फर्स्ट ओव्हर मध्येच त्यानं 2 विकेट्स घेतले आणि आता त्याला कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे. फुल टॉस, कवर्स की दिशा में इस गेंद को खेला, मगर इस वक्त प्रोटेक्शन है वहां और इसी के कारण एक ही रन से संतुष्ट रहेंगे। अभी भी मिड विकेट की दिशा में खेला जरूर अनिकेत ने, 1 रन से स्कोर आगे। देखते देखते 4 ओवर का खेल खत्म हो चुका है और 42 रन बन चुके हैं और अभी भी 17 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। 12 गेंदे आखिरी और 17 रनों की आवश्यकता। यशवंत भाऊ पाचंगे, भरत दादा टिंगरे इस टीम सूरत के खिलाफ। कार्तिकनं 2 षटकांचा स्पेल या ठिकाणी पूर्ण केला आणि 2 ओव्हर्स मध्ये 16 धावा खर्च करत असताना 3 फलंदाज महत्वाचे त्याने बाद केले आणि आता इथून समीकरण बदललेलं आहे. कारण डावा स्कोर कार्ड वरती तुम्ही 42 पाहतात. 59 धावांचं लक्ष्य पार करत असताना आणखी 17 धावा इथून बनवायच्या आहेत 12 बॉल मध्ये. हे जे षटक आहे ना, हे पेनल्टीमेट षटक असणार आहे. या मॅचचा निकाल हे षटक जवळपास आपली हाती देणार आहे. खरं तर निकाल शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या धावेपर्यंत सांगणं कठीण असतं, परंतु आता सध्या जाणकार प्रेक्षक ऑडियन्स आलेले आहेत. ते बाहेरून एन्जॉय करत असतात, मॅच एन्जॉय करत असतातच, परंतु ते अंदाजही लावत असतात आणि त्यांना कळून येत असतं की मॅच कोणाच्या बाजूने जाणार आहे. 12 चेंडू आणि 17ची गरज. युवी तिवारी गोलंदाजी करण्यासाठी आल्या. पहिलाच बॉल स्क्वेअर होता. दिशाहीन चेंडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. पंचांचा वाईट बॉलचा इशारा मिळेल. एक अतिरिक्त धाव हे पाहू शकता. खराब लाईन होती आणि खराब लेंथ ही होती. फुलटॉसही मिळाला होता बॅटरला. बॅट चालवली देखील, परंतु त्या ठिकाणी अवांतर धाव मिळाली आणि धावसंख्या एका धावेने 43 वरती. आता 12 बॉल आणि 16ची गरज. युवी ओव्हर द विकेट. अनिकेत समोर फुलटॉस आहे. वळवला बॉल ऑन साइडला आणि गॅप मधून होता हा बॉल, सीमा पार. षटकार. काफी अच्छा स्ट्रोक। गेंद खराब थी, फुल टॉस की गेंद की और अनिकेत अच्छे बैटर है। इस वक्त इनके नाम के भी चर्चे हैं पुणे डिस्ट्रिक्ट में। अच्छा स्ट्रोक खेला 6 रनों के लिए और 6 रनों से जो दबाव थोड़ा सा था वो उसको हटाते हुए यहाँ अनिकेत ताकव ने। अभी भी 10 रनों की आवश्यकता। 11 गेंदे शेष है इस मैच को जीतने के लिए सूरत के खिलाफ टीम पूना। इस बार भी ये गेंद, ओह, छलांग तो लगाई थी गेंद रोकने के लिए मगर रोक नहीं पाए और एक चौका। विजयाकडे अग्रेसर होताना आता या ठिकाणी तुम्ही पाहतात युवी तिवारीचे काही खराब चेंडू आणि त्याचा फायदा फलंदाज अनिकेत ताकवणेनं उचलला. षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून. इथे प्रयत्न चांगला होता. डाईव्ह लगावत असताना हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे चौकार मिळाला आणि इथे आता यशवंत भाऊ पाचंगे टीम विजयाकडे अग्रेसर होताना टीमची टोटल 53, 6ची गरज सामना जिंकण्यासाठी. 10 बॉल शिल्लक. 53 रन बने हैं। जीत की तरफ ये टीम जाती हुई, मगर इस मैदान पर कुछ भी हो सकता है। हमने देखा है 2 दिन। इस बार अपील तो जरूर की थी, अपील को नकारा यहाँ अंपायर ने। लेग बाइज के जरिए 1 रन मिलेगा। 1 रन से स्कोर आगे 54 पर जाके पहुंचा है। यह स्कोर शुरुआत उतनी अच्छी नहीं रही थी, मगर उसके बाद रंजीत फराटे आउट होने के बाद ऋतिक भी जल्दी आउट हुए, सचिन बर्गे आउट हुए, मगर विशाल और अनिकेत ने इस मैच को जीत की तरफ लेके जा रहे हैं। रोहन ने भी कुछ अच्छे स्ट्रोक खेले और उसी के कारण जीत की तरफ जाती हुई टीम नजर आ रही है। अभी भी 5 रनों की आवश्यकता। विशाल यहाँ स्ट्रोक तो जरूर खेला मगर टाइमिंग नहीं कर पाए और एक विकेट का पतन। 5वा धक्का या ठिकाणी लागतोय आणि वेल टाइम करता आलं नव्हतं त्या ठिकाणी
बॅटर विशाल धारक येथे बाद होतोय. चांगला डाव, एक चांगली भागीदारी त्याच्या माध्यमातून अनिकेत ताकवणे सोबत त्यानं जरूर केली आणि अखेर तो यावेळेला बाद झाला. एक षटकार एक चौकार त्याच्या डावामध्ये आपण पाहिला. 11 धावांचं महत्वपूर्ण योगदान बाद होण्यापूर्वी त्यानं दिलं आणि ते लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर मिडल करता आलं नाही आणि झेल स्वरूपामध्ये या ठिकाणी खेळाडू बाद झाला. 54 धावा स्कोर कार्ड वरती असताना 5वा खेळाडू बाद. इथून आता आणखी 5 धावांची गरज है. 8 चेंडू शिल्लक आहेत. यानी ये मैच भी बना हुआ है अभी भी। शुभम शेखे आ चुके हैं मैदान के ऊपर बैटिंग के लिए। आखिरी क्षणों तक इस मैदान पर खेलना होता है। इस मैदान पर हमने 7 गेंदों में 3 नहीं बनते हुए भी देखा है और इसी मैदान पे इसी टूर्नामेंट में 5 गेंदों में 29 रन बनते हुए भी देखा है। इसी के लिए ये टूर्नामेंट याद रहेगा। ये कुछ मैचेस ऐसे हैं यहाँ समीर जी हमें याद रहेंगे। आते ही पहली गेंद को कवर्स की दिशा में खेला जरूर, मगर वहां गेंद ने ढूंढ लिया फील्डर को, विकेट। क्या बात आहे, मॅच मध्ये वापसी होत आहे। लागोपाठ 2 खेळाडूंना बाद केलंय युवी तिवारीनं पलटवार करत असताना शालोम फायटर सुरत, कारण इथे विकेट्स वरती आता लक्ष केंद्रित करावं लागेल। 6 खेळाडू बाद झालेले आहेत। येणारे जे आता बॅटर्स टेलेंडर्स जे खरंतर गोलंदाजी करतात, परंतु आता त्यांना फलंदाजी करण्याची वेळ आलेली आहे आणि इथून जरूर जरूर आपण म्हणूया की पुन्हा मॅच मध्ये कमबॅक करण्याला सुरुवात झाली आहे शालोम फायटर सुरतची। विकेट्स एक मात्र पर्याय आणि सध्या त्या विकेट्स क्लेम करत असताना गोलंदाज। अभी भी 7 गेंदे शेष है और 5 की आवश्यकता। पिछले 2 गेंदों में रन तो नहीं बना, मगर लगातार विकेट भी आए। 9 गेंदों में जब 5 रनों की आवश्यकता थी उस वक्त लगातार 2 विकेट आ चुके हैं। नए बैटर मैदान के ऊपर। हॅट्रिक बॉल आता इथून असेल। युवी तिवारी हॅट्रिक कंप्लीट करणार का? मयूर कुंभार नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला। हॅट्रिक बॉल आता या ठिकाणी फेस करण्यासाठी 5 धावांची गरज आहे। आता चेंडू इथून 7 शिल्लक आहेत। 9 मध्ये 5 करायच्या होत्या, परंतु लागोपाठ 2 विकेट आल्या आणि इथून आता युवी तिवारी ऑन अ हॅट्रिक। बैक टू बैक 2 विकेट हासिल किए हैं, इसी के कारण कॉन्फिडेंस तो उनका भी बड़ा होगा। 7 गेंदे शेष है और मैच जीतने के लिए अभी भी 5 रनों की आवश्यकता। मयूर ऑप्शन के बाहर की गेंद कवर्स की दिशा में खेलने का प्रयास तो वहां जरूर था। 1 रन पूरा किया, दूसरे की कोशिश। मैच गई आखिरी ओवर में, जहां अभी भी 6 गेंदे शेष है और 4 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। शेवटच्या षटकामध्ये अखेर हा सामना गेलेला आहे आणि 6 मध्ये 4 करायचे आहेत। कालच्या रात्रीमध्ये विश्वनाथ जाधव ज्यानं 6 मध्ये 3 ची आवश्यकता असताना सुपर ओव्हर मध्ये तो सामना जरूर पोहोचवला होता आणि तशाच प्रकारचं षटक आता इथून एक गोलंदाज जरूर आवश्यक असेल शालोम फायटर्स सुरतला। आता 6 मध्ये 4 वाचवायचे आहेत। थोडासा हलगर्जीपणा वाटला बैटिंग करताना यशवंत भाऊ पाचंगेचा। सर अच्छी टीम है और अच्छे खिलाड़ी भी है। मयूर भी और अनिकेत भी कोशिश तो जरूर करेंगे आसानी से इस मैच को जीतने के लिए। गेंदबाजी के लिए आखिरी ओवर के लिए शालोम फाइटर्स सूरत के लिए अर्शिल पटेल को आमंत्रित किया गया है। कप्तान यहाँ बात करते हुए इस स्थिति में भी हम मैच जीत सकते हैं, आपको विकेट के लिए जाना चाहिए, शायद यही बात यहाँ होती हुई। मगर मयूर और अनिकेत इस मैच को आसानी से जीतना चाहेंगे। अनिकेत ताकवणे अजून सध्या बॅटिंग करतोय, त्याच्यामुळे इथून थोडेसे रिलॅक्स जरूर दिसतात डगआउट मध्ये त्यांचे साथीदार। परंतु आता स्ट्राइक एंडला मयूर आहे। 1 बॉल 1 धाव त्याच्याही बॅटमधून आली आहे। अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी हर्षिल पटेल बॉलिंग मार्कवर येतोय 4 धावा वाचवण्यासाठी। शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच गेली आहे, जिकडे 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी। सुरत विरुद्ध पुणे अशी मॅच आहे। अंडर 25 धमाका बिग बॅश आपण पाहतोय। पहिला बॉल अतिशय वेगात टाकला, 1 धाव तिकडे घेतली गेली आहे। दुसऱ्या धावेसाठीचा कॉल, फिल्डर आहेत बऱ्याच दूरवरून आलेत, येतील थ्रो करतील, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या।
दबावाला जास्त येऊच द्यायचं नाही, दबावाला लवकर हटवायचं, ही रणनीती मात्र या ठिकाणी पुणेकरांनी केली आहे. आणि आता 5 बॉलमध्ये 2 रनची आवश्यकता. मयूर कुंभार आणि जोडीला जर पाहिलं तर अनिकेत ताकवणे आहेत. भरतदादा टिंगरे आणि त्याचबरोबरने यशवंतभाऊ पाचंगे यांची टीम पाहायला मिळते इकडे. दोन्ही क्रिकेट प्रेमी आहेत आणि सातत्याने मात्र हा त्यांचा संघ देखील पाहायला मिळतो बरीच वर्ष. 57 धावा सुरतच्या विरुद्ध पुण्याचा संघ सध्या विजयाच्या उंबरठ्यावर आहे. विकेट घेतल्या तर सुरत सुद्धा पुन्हा मॅच मध्ये येऊ शकते, परंतु स्ट्राईकवर मयूर. इस बार रन लेने की कोशिश और वाइड यहां जाहीर करते हुए अंपायर. आणि या मॅचला जिंकलंय, अभिनंदन. यशवंतभाऊ पाचंगे, भरतदादा टिंगरे यांच्या टीमचं अभिनंदन. आणि या मॅचला जिंकत असताना आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत, ज्या ठिकाणी रेड डेव्हिल्स वाट पाहते आहे. यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन, भरतदादा टिंगरे यांच्या टीमची. आणि मॅन ऑफ द मॅच सूरज आमले. 2 ओव्हर 7 रन 2 विकेट आणि शेवटची ओव्हर मेडन सुद्धा टाकली. सूरज आमले मॅन ऑफ द मॅच. हॅलो.